गेल्या तासिकेला आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चबद्दल जास्त माहिती मिळेल ती. यावेळेला आपण आता एक्सप्लेनेटरी रिसर्च त्याच्यावरती माहिती मिळवणार. गेल्या तासिकेमध्ये आपण बघितलं होतं की कॉझल कंपॅरेटिव्ह रिसर्च म्हणजे काय, ती थोडक्यात माहिती घेतली ती. आता त्याच्या संबंधी आपण जरा जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. कॉझल कंपॅरेटिव्ह रिसर्च जो असतो हा रिसर्च ज्यावेळेला इव्हेंट ऑलरेडी होऊन गेलेली असते किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल मॅन्युप्युलेट करता येत नाही तेव्हाचा असतो. इंडिपेंडंट व्हेरिएबल मॅन्युप्युलेट करता येत नाही हेही आपण गेल्या वेळेला बघितलं होतं. म्हणजे काय, तर काही काही गोष्टी अशा असतात की त्याच्यावरती मॅन्युप्युलेशन करणं हे आपल्याला जमत नाही किंवा ते एथिकल नसतं, योग्य नसतं. गेल्या वेळेला आपण स्मोकिंगचं उदाहरण बघितलं होतं नाही का. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं किंवा स्मोकिंग करा किंवा ड्रग घ्या मग मला रिसर्च करायचं आहे, तुम्ही डिप्रेस व्हा मग मला रिसर्च करायचं आहे, असं तर आपण म्हणत नाही ना. त्याच्यामुळे अशा प्रकारांमध्ये आपल्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल जे असतं ते मॅन्युप्युलेट करता येत नाही. म्हणून आपण त्याचा कॉज इफेक्ट करायचा असेल तर त्याला आपण कॉझल स्टडी घेतो. दुसरं काय की काही काही घटना अशा असतात की त्या ऑलरेडी घडून गेलेल्या असतात. घडून गेलेल्या घटना मी कशा मॅन्युप्युलेट करू शकेन, नाही करता येत ना. मग त्यावेळेलासुद्धा आपण कॉझल कंपॅरेटिव्ह करतो. म्हणजे घटना घडून गेली, अर्थक्वेक झाला किंवा कुठेतरी सुनामी आली, पूर आला, खूप पाऊस पडला, मुंबई वाहून गेली, काहीतरी होत बसतं ना घरी. मग ह्या गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळेला आपल्याला त्याची कारणं शोधता येतात का, येतात की नाही. मग ही जी कारणं आपण एखादी घटना संपल्यानंतर घडून गेल्यानंतर करतो तोही प्रकार हा कॉझल कंपॅरेटिव्हमध्ये येतो. बघा या दोन्ही उदाहरणांमध्ये काय झालं, एका ठिकाणी घटना घडून गेलेली नाही आहे पण मला ते इंडिपेंडंट व्हेरिएबल मॅन्युप्युलेट करता येत नाही आहे. दुसरीकडे घटना घडून गेली आहे म्हणून इंडिपेंडंट व्हेरिएबलवरती माझा काही कंट्रोल नाही आहे. या दोन्ही प्रकाराला आपण कॉझल कंपॅरेटिव्हमध्ये घेऊ शकतो. रिसर्चर अराइव्स ॲट द कॉज इफेक्ट रिलेशनशिप बाय कलेक्टिंग द डेटा आयदर इन अ सिंगल ग्रुप और टू ग्रुप. आता टू ग्रुप करता येईल का आपल्या स्टडी, का सिंगल ग्रुप करता येईल, दोन्ही प्रकारे करता येतो. सिंगल ग्रुपने कसा कराल सांगा बरं. समजा आता कुठली तरी एखादी घटना घडली तुमच्या आयुष्यातले घ्या किंवा काय घ्या, तुम्ही सिंगल ग्रुप अभ्यास कराल की नाही. मग तो सिंगल ग्रुप झाला घटना. डबल ग्रुप कसं करता येईल किंवा टू ग्रुप कसं करता येईल, स्मोकर्स नॉन स्मोकर्स किंवा जे लोक दिवसपाळीमध्ये काम करतात विरुद्ध रात्रपाळीमध्ये काम करतात आणि मग त्यांच्या प्रोडक्टिव्हिटी होणारा परिणाम. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये दोन ग्रुप आपल्याला अभ्यासाकरता वापरता येतात. आता एक्झाम्पल्स जे काय काय दिलीत बघा बरं. कॉजेस ऑफ फेल्युअर्स इन मॅथमॅटिक्स, गणितामध्ये नापास होण्याची कारणं. का मुलांना अपयश होतं गणितामध्ये, त्याची कारणं वेगवेगळी असतात ना. इफेक्ट ऑफ पेरेंटल इन्व्हॉल्वमेंट ऑन चाइल्ड्स अकॅडमिक्स ऑन चाइल्ड स्कॉलॅस्टिक अँड पर्सनॅलिटी व्हेरिएबल्स. आता प्रश्न असा आहे तो, तुम्ही पालकांना द्या ना शिक्षण, त्या पालकांना कोर्स करायला सांगा आणि त्यांना सांगा तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढवा आणि मग परिणाम बघा. पण ह्याच्यामध्ये जरी हे थोडंसं शक्य वाटलं तरी बाकी इतके अनेक व्हेरिएबल्स असतात की ज्याचा परिणाम त्या मुलांच्या पर्सनॅलिटी आणि स्कॉलॅस्टिक व्हेरिएबल्सवरती होऊ शकतो. मग पालकांच्या मॉड्यूलनंतर, ट्रेनिंग मॉड्यूलनंतर अशी अनेक व्हेरिएबल्स आहेत की चलं आहेत की जी आपल्याला नियंत्रित करता येत नाहीत. म्हणून आपल्याला ह्याचा एक्सपेरिमेंट करणं कठीण जाईल. अशक्य नाही आहे पण ते कठीण जाईल. या सगळ्या गोष्टी आपल्याला नियंत्रणाखाली आणता येत नाही आहेत. म्हणून अशा तऱ्हेचा जो अभ्यास असतो तो आपल्याला कॉझल कंपॅरेटिव्हने अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. म्हणजे कसं की आपण विचारू की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला किती वेळ देता, तुम्ही दिवसाला 2 तास देता, 1 तास देता, का तुम्ही फक्त शनिवार रविवार अभ्यास घेता. अशा कॅटेगरीचे विषय पालकांच्या केल्या आणि त्या कॅटेगरीमधनं आपण निवडले किंवा हे पालक असे आहेत, त्यांचे हे गटवारी आहे आणि त्यांच्या मुलांच्या पर्सनॅलिटी व्हेरिएबल्स अशी आहेत, त्यांची स्कॉलॅस्टिक व्हेरिएबल्स अशी आहेत, तर आपल्याला अभ्यास करता येतो की नाही. मग कॉज आणि इफेक्ट जोडता येतं. म्हणून हा जास्त योग्य प्रकारे कॉझल कंपॅरेटिव्हने करता येतो. तिसरं उदाहरण काय घेतलं आहे, इफेक्ट ऑफ जॉब स्ट्रेस ऑन टीचर्स परफॉर्मन्स. आपल्या कामाचा आपल्यावर येणारा ताण आणि त्या ताणाचा आपल्या कार्यावर होणारा परिणाम. ताण तर सर्वांनाच असतो पण तो काय म्हणून मी मुद्दाम निर्माण करायचा का, संशोधन करायचं आहे मला, ताण निर्माण करायला पाहिजे, त्याशिवाय मी कसं करणार. म्हणजे असं मला मॅन्युप्युलेशन करता येत नाही. त्याच्यामुळे सगळ्या शिक्षकांचा मी ताण मोजला आणि सगळ्यांचं मी परफॉर्मन्सवरती परिणाम बघितला तर मला कॉज इफेक्ट जोडता येतो की जे शिक्षक जास्त ताणाखाली आहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, जे शिक्षक कमी ताणाखाली आहेत त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे. म्हणून ह्या तऱ्हेचे जे सगळे संशोधन आहेत हे एक्सप्लेनेटरीमध्ये जातातच नो डाऊट, कारण ते कॉज इफेक्ट बघतात. पण एक्सपेरिमेंटलच्या ऐवजी ते कॉझल कंपॅरेटिव्हमध्ये जातात. दुसरा जो प्रकार आहे एक्सप्लेनेटरी स्टडीजचा तो आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च.
आपण बरेच जण एक्सपेरिमेंट्स करतो वर्गात, वर्गाच्या बाहेर, शाळेच्या बाहेर. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची ठराविक वैशिष्ट्य आहेत. पण ते वैशिष्ट्य बघायच्या आधी आपण त्याचे टाईप्स बघूया. प्रकार कोणते आहेत? तर डिझाईनवरून पडणारे जे प्रकार आहेत ते 3 आहेत. प्री एक्सपेरिमेंटल, क्वासी एक्सपेरिमेंटल आणि ट्रू एक्सपेरिमेंटल. प्री एक्सपेरिमेंटल म्हणजे काय की लीस्ट कंट्रोल ऑन व्हेरिएबल्स, म्हणजे व्हेरिएबल्सवरती सर्वात कमीत कमी नियंत्रण राहतं. म्हणजे नाहीच म्हणा ना. मग व्हेरिएबल्सवरती नियंत्रण नसेल तर काय होतं? कॉज इफेक्ट आपल्याला नक्की त्या व्हेरिएबललाच जोडता येईल का? त्याच इंडिपेंडंट व्हेरिएबलमुळे ते झालं असं म्हणता येईल का? नाही ना म्हणता येणार. म्हणून तो जरी एक्सपेरिमेंटचा भाग असला तर तो सर्वात निकृष्ट दर्जाचं रिसर्च डिझाईन आहे ते. दुसरं आहे की ज्याच्यामध्ये मॉडरेट कंट्रोल, काही प्रमाणात नियंत्रण राहतं, काही प्रमाणात राहत नाही. आता ट्रू एक्सपेरिमेंटल बघितलं की मग आपल्याला क्वासी जास्त चांगल्या प्रकारे कळेल. ट्रू एक्सपेरिमेंटलमध्ये काय असतं बघा की टाईट कंट्रोल ऑन द व्हेरिएबल्स, सगळ्या व्हेरिएबल्सवरती कडक नियंत्रण ठेवायचं, अजिबात बदलू द्यायचं नाही ते. म्हणजे तुम्ही विद्यार्थी निवडले त्याच्यावरती नियंत्रण, तुम्ही अभ्यासक्रम निवडलात त्याच्यावरती नियंत्रण, किंवा विद्यार्थ्यांचे ॲटिट्यूड्स ॲप्टिट्यूड जे काही मोजाल त्या सगळ्या गोष्टी बरोबर कंट्रोल करायच्या, मॅच करायच्या, हो ना. आणि मग एवढं करून ते सॅम्पल रँडमाइज असलं पाहिजे, रँडमली घेतलं पाहिजे. मग यादृच्छिक पद्धतीने जर सॅम्पल घ्यायचं असेल आणि सर्वांवर नियंत्रण ठेवायचं असेल, ज्या योगे आपल्याला एकाच इंडिपेंडंट व्हेरिएबलचा परिणाम हा बाकीच्या डिपेंडंट व्हेरिएबल्सवरती मोजता येतो, तरच तो खऱ्या अर्थाने एक्सपेरिमेंट होतो. आणि ह्याच्यामध्ये आपण कुठेही जरा कमी पडलो, म्हणजे नियंत्रण ठेवण्याबद्दल म्हणा किंवा रँडमायझेशनमध्ये म्हणा, तर तो लगेच खालच्या दर्जाला उतरतो. त्याला आपण क्वासी एक्सपेरिमेंटल म्हटले. त्याच्यामुळे प्री एक्सपेरिमेंटल हे सर्वात निकृष्ट, ट्रू एक्सपेरिमेंटल हे अगदी उत्कृष्ट, एक निकृष्ट आणि एक उत्कृष्ट, दोघांच्या मधली का सुवर्णमध्य कुठला आहे? क्वासी एक्सपेरिमेंटल, ज्याला आपण निम असं म्हणू शकू किंवा सेमी एक्सपेरिमेंटल. तर या सेमी एक्सपेरिमेंटलमध्ये आपल्याला त्यात घालता येतं. दुसरा जो प्रकार आहे तो सेटिंगवरनं आलेला आहे. सेटिंग म्हणजे काय? तुम्ही एक्सपेरिमेंट फील्डमध्ये करता का लॅबॉरेटरीमध्ये करता? फील्डमध्ये असेल तर नॅचरल सेटिंग आहे. नॅचरल सेटिंग असेल तर काय होतं? आपला संशोधक म्हणून त्याच्यावरती नियंत्रण राहत नाही व्हेरिएबल्सवरती, आणि म्हणून त्याची जनरलायझेबिलिटी, त्याचं सामान्यीकरणाची जी क्षमता आहे त्या कन्क्लुजनची, ती अधिक चांगली असते. याच्या उलट लॅब एक्सपेरिमेंटमध्ये काय होतं? मी शिक्षक आहे, मी संशोधक आहे, सगळ्या चलांवरती मी कडक नियंत्रण ठेवते. म्हणजे मला अजिबात चलांचं मेजर करताना मी चुका करत नाही, किंवा बरोबर सगळी मोजून मापून सगळं केलेलं असतं, रँडमायझेशन केलेलं असतं. पण अशी परिस्थिती सगळीकडे अवेलेबल असते का? है ना. लॅब एन्व्हायरमेंट आणि फील्ड एन्व्हायरमेंट या दोन्ही वेगळ्या असतात. त्यामुळे लॅब एन्व्हायरमेंटमध्ये आलेले रिझल्ट जे असतात हे जास्त रिलायबल असतात, नो डाऊट, अजिबात त्याच्यामध्ये वाद नाही आहे. कारण ते खऱ्या अर्थाने एक्सपेरिमेंटेशन असतं की जे डिपेंडंट व्हेरिएबल्स आहे हे फक्त त्या इंडिपेंडंट व्हेरिएबलमुळेच आलेले आहेत, असं जेव्हा आपण खात्रीपूर्वक सांगू शकतो त्याला आपण म्हणतो ट्रू एक्सपेरिमेंट. आता हे प्रत्येक वेळेला इतकं कडक आणि टाईट कंट्रोलमध्ये करता येत नाही, म्हणून याची जनरलायझेबिलिटीचं सामान्यीकरण करणं आपल्याला कठीण जातं. आता आपण 2 वेगळ्या बेसिसवरती ॲनालिसिस केलं किंवा टाईप्स ठरवले, एक तर डिझाईनवरनं, दुसरं सेटिंगवरनं. आता आपण या प्रत्यक्ष प्रकारांकडे वळूया. पुन्हा एक प्रश्न पडला मला की माझा रिसर्च आहे, एक्सपेरिमेंटल आहे, मग तो प्री आहे का क्वासी आहे का ट्रू आहे? मगाशी आपण गेल्या तासाला आपण डिसिजन ट्री बघितली होती. इथे डिसिजन ट्री छोटीशीच आहे, फक्त ही लिमिटेड कशापुरती आहे? तर एक्सपेरिमेंटलचा टाईप ठरवण्याकरता, प्रकार ठरवण्याकरता. आता मी पहिला प्रश्न मला काय विचारणार संशोधक म्हणून? आर पार्टिसिपंट्स रँडमली असाइंड, यादृच्छिक पद्धतीने त्यांचं ते मिळालेले आहेत का, ते काढलेत का? येस असेल तर ट्रू एक्सपेरिमेंट खऱ्या अर्थाने, नसेल तर पुन्हा मला एक प्रश्न विचारतात. कुठला प्रश्न आहे पुढचा बघा? इज देअर अ कंट्रोल ऑन कंपॅरिझन ग्रुप ऑर मल्टिपल मेजर्स? म्हणजे एक्सपेरिमेंटल ग्रुपला मला दुसरा पॅरल ग्रुप आहे का कंट्रोल ग्रुप म्हणून? असेल तर त्याला म्हणायचं क्वासी एक्सपेरिमेंटल, नसेल तर त्याला म्हणायचं प्री एक्सपेरिमेंटल. मग आता तुम्ही जो विषय निवडला असेल तो विषय कुठल्या प्रकारचं एक्सपेरिमेंटल आहे, म्हणजे क्वासी आहे का प्री आहे का ट्रू आहे, हे तुम्हाला या साध्या 2 प्रश्नांवरून कळतं की नाही. त्याच्यामुळे ते कठीण असं काही नाही आहे. फक्त आपण संशोधन करायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला या सगळ्या गोष्टींचं योग्य प्रकारे आकलन होणं अत्यंत गरजेचं आहे. सामान्यपणे आपण पुस्तकांच्यामध्ये हे असे प्रकार बघतो.
सिंगल ग्रुप स्टडी, सिंगल शॉर्ट स्टडी, 2 ग्रुप डिझाईन, टाईम सिरीज यांचा नेमका अर्थ काय थोडक्यात बघूया आपण. सामान्यपणे संशोधनाच्या पुस्तकामध्ये टर्मिनॉलॉजी जी वापरली जाते ती सगळीकडे सामायिक असते. एक्स ज्या ठिकाणी असतो तो एक्स म्हणजे ट्रीटमेंट, एक्स म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओ म्हणजे डेटा, ऑब्झर्वेशन्स. इथे मी काढलेलं नाही आहे, लिहिलेलं नाही आहे, पण आर असतो, कॅपिटल आर म्हणजे रँडमायझेशन. रँडमायझेशन कशाकरता लागतं? एक्सपेरिमेंट ट्रू होण्यासाठी, नाही का. त्याच्यामुळे आर, एक्स अँड ओ या टर्मिनॉलॉजीज किंवा ही नोटेशन्स आपल्याला समजली पाहिजेत. आता पहिला जो सिंगल शॉर्ट स्टडी आहे तिकडे एक्स आणि ओ असं लिहिलं आहे. म्हणजे काय झालं की इंडिपेंडंट व्हेरिएबल वापरलं आणि त्याचा इमिजिएट परिणाम बघितला. आता आपण खऱ्या अर्थाने एक्सपेरिमेंट आहे की नाही कसं ठरवणार? काय आपण बघितलं होतं मगाशी की डिपेंडंट व्हेरिएबल हे निव्वळ इंडिपेंडंट व्हेरिएबलमुळेच आहे का? डिपेंडंट व्हेरिएबलवरती झालेला परिणाम हा निव्वळ इंडिपेंडंट व्हेरिएबलमुळे आहे का? हो. तर तो एक्सपेरिमेंट. पण इथे तसं म्हणता येईल का आपल्याला? बघा बरं, जे काय मी ऑब्झर्वेशन घेते किंवा जो काय डेटा घेते तो डेटा हा निव्वळ एक्समुळे आहे का? नाही. कारण अशी अनेक व्हेरिएबल्स याच्यात आहेत की जी मला नियंत्रित करता आलेली नाहीत. आणि ओ याला प्री टेस्टच नाही आहे, त्यामुळे मी कसं म्हणू या ठिकाणी की हा ओ जो आहे हा ओ निव्वळ एक्समुळे आहे, हो ना. त्यामुळे याला सिंगल शॉर्ट स्टडी हे प्री एक्सपेरिमेंटलमध्ये जातात. एकदम कच्चा दुवा असतो तो. ह्याच्यात थोडासा जर बदल केला तर मला पुढचं मिळतं, पुढचं डिझाईन जे सिंगल ग्रुप, एकल गट म्हणतात त्याला. या ठिकाणी काय सांगा मला? O1 आणि O2. O1 आहे हे प्री टेस्ट आहे, एक्स आणि O2 म्हणजे काय झालं? पोस्ट ऑब्झर्वेशन. O1 म्हणजे काय झालं? प्री ऑब्झर्वेशन. म्हणजे प्री ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन किंवा ट्रीटमेंट आणि पोस्ट ऑब्झर्वेशन. आता जर मी O2 - O1 केलं, O2मधनं O1 वजा केला तर मला काय मिळेल बरं? मला मिळेल ह्या एक्समुळे झालेला परिणाम. बरोबर आहे ना? एक्समुळे झालेला परिणाम. आता हा एक्समुळे झालेला परिणाम हा फक्त एक्समुळे झाला आहे का असाही प्रश्न येतो माझ्या मनात. नाही बाबा, असं काही म्हणता येत नाही, कारण असे बाकीचे अनेक व्हेरिएबल्स आहेत की जे मी संशोधक म्हणून नियंत्रित केलेले नाही आहेत, जी बाहेरच्या वातावरणात असतील किंवा विद्यार्थीशी निगडीत असतील. या व्हेरिएबल्सवरती मी काहीच नियंत्रण ठेवलेलं नाही आहे. त्यामुळे O2 - O1 हे निव्वळ त्या इंडिपेंडंट व्हेरिएबलमुळेच आहे असं मला ठासून सांगता येत नाही. म्हणून आपल्याला सिंगल ग्रुप स्टडीसुद्धा हा ट्रू एक्सपेरिमेंटमध्ये मानता येत नाही. जरी त्या ठिकाणी रँडमायझेशन असलं तरीही तो क्वासी एक्सपेरिमेंटलमध्ये जातो, कारण आपण बाकीच्या चलांवरती टाईट कंट्रोल, ज्याला आपण मगाशी म्हटलं, नियंत्रण ठेवलेलं नाही आहे, हो ना. आता त्याच्यामध्ये अजून एक थोडी सुधारणा करूया, एक स्टेप पुढे जाऊया. अजून आपल्याला आपलं डिझाईन अजून सुधारता येतं का बघूया बरं. O1, X, O2, O3 अँड देर इज नो X अँड O4. आता ज्या ठिकाणी ट्रीटमेंट आहे, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, त्याला आपण प्रायोगिक गट किंवा एक्सपेरिमेंटल ग्रुप असं म्हणतो. आणि ज्या ठिकाणी नाही आहे त्याला आपण म्हणतो नियंत्रित गट किंवा कंट्रोल ग्रुप. आता प्रश्न असा येतो बघा, O2 आणि O1 हे झाले पोस्ट आणि प्री, म्हणजे O1 झाला प्री, O2 झाला पोस्ट टेस्ट, O3 झाला प्री आणि O4 झाला पोस्ट टेस्ट फॉर कंट्रोल ग्रुप. आता मी O2मधनं O1 वजा केला, मला काय मिळेल? एक्सचा परिणाम काय झाला तो, म्हणजे ट्रीटमेंटचा काय परिणाम झाला कंट्रोल म्हणजे प्रायोगिक गटावरती, ते मला O1 हे O2मधनं वजा केल्यावर मिळेल. बरोबर आहे. आता O3 हे जर मी O4मधनं वजा केले तर मला काय मिळतं? तर मला त्या ठिकाणी जी ट्रॅडिशनल ट्रीटमेंट असेल किंवा नो ट्रीटमेंट असेल किंवा दुसरी काही ट्रीटमेंट असेल, रेग्युलर ट्रीटमेंट असेल, मी एक उदाहरण नंतर घेऊन सांगते तुम्हाला अधिक स्पष्ट करून, तर तो फरक आहे तो मला त्याचा मिळतो ना. म्हणजे O4 - O3 काढला तर मला कंट्रोल गटामध्ये किती गेन झाला, किती बदल झाला ते कळू शकतं. आता O2 - O1 हा फरक आला एक्सपेरिमेंटल ग्रुपमध्ये, O4 - O3 हा फरक आला कंट्रोल गटामध्ये. आता कंट्रोल ग्रुप आणि याच्यामधला जो आहे गेन, ज्याला आपण म्हणतो O2 - O1ला आपण गेन एक्सपेरिमेंटल म्हणू आणि O4 - O3ला आपण गेन कंट्रोल म्हणू. आता गेन कंट्रोल आणि गेन एक्सपेरिमेंट याच्यामध्ये कुठली संख्या जास्त आहे, कोणाला जास्त गेन झालं हे बघण्याकरता मला गेन एक्सपेरिमेंटमधनं गेन कंट्रोल वजा करायला पाहिजे. तरच मला सांगता येईल की हा जो फरक आहे हा निव्वळ एक्समुळे आला. म्हणजे आपण एक स्टेप अजून पुढे गेलो, चांगला एक्सपेरिमेंट केला अजून आपण.
फक्त जर ह्याच्यामध्ये आर नसेल म्हणजे रँडमायझेशन नसेल तर हा क्वासी एक्सपेरिमेंटलमध्ये जाईल, रँडमायझेशन असेल तर हा ट्रू एक्सपेरिमेंटलमध्ये जाईल. आता प्रश्न तुमच्या मनात असा येतो की पण तुम्ही कुठे नियंत्रित केलीत बाकीची चलं, असं कुठे दिसत तर नाही आहे आम्हाला. चलं जी मापन केली ती आम्ही नियंत्रित केलीत, परंतु चलांच्या बरोबर बाकीचेही घटक असतात की जे त्या चलांवरती किंवा डिपेंडंट व्हेरिएबलवरती परिणाम करतात. ते ह्या डिझाईनमधनं चांगल्या प्रकारे साध्य होऊ शकतात. उदाहरणार्थ तुम्ही स्टॅनले कॅम्बेलचं थ्रेड्स टू इंटरनल व्हॅलिडिटी बघितलं की नाही मला माहिती नाही, पण ते जरूर बघावं असं आहे. त्या ज्या 8 थ्रेड्स आहेत त्या आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत, पण त्या थ्रेड्ससुद्धा ह्याच्यामध्ये कंट्रोल होतात किंवा वेगवेगळे इफेक्ट्स जे असतात, हथॉर्न इफेक्ट म्हणा, हॅलो इफेक्ट म्हणा, पिगमॅलन इफेक्ट म्हणा, तर हे सगळे इफेक्ट्ससुद्धा दोन्ही गटांवर काम करतात. त्याच्यामुळे एक्सटर्नल व्हेरिएबल्सचा परिणाम, थ्रेड्सचा परिणाम आणि इफेक्ट्सचा परिणाम, हे सगळे तिन्ही प्रकारचे जे काय परिणाम जे होतात हे जितके एक्सपेरिमेंटल ग्रुपवर होतात तितक्याच प्रमाणात ते कंट्रोल ग्रुपवरसुद्धा होतात. परिणाम काय होतो की ज्यावेळेला मी GC हा GXमधनं वजा करते तेव्हा हे अतिरिक्त परिणाम जे आहे ते सगळे एकमेकातनं वजा होतात, कारण ते जे परिणाम आहेत हे दोन्ही गटांवर समान आहेत, कारण ते अनियंत्रित आहेत. नियंत्रित असले किंवा अनियंत्रित त्यांचा परिणाम तर समान होईल. म्हणून या प्रकारच्या डिझाईनमध्ये हा एक फायदा असा होतो की सेकंड ग्रुप म्हणजे कंट्रोल ग्रुप ॲड केल्यामुळे आपल्याला ताबडतोब त्या उत्तराची विश्वसनीयता अधिक वाढवता येते. पुढचा जो एक हे प्रकार लिहिला आहे ते टाईम सिरीज म्हणून. टाईम सिरीजमध्ये नेमकं होतं काय, तुम्हाला दिसेल की प्री टेस्टमध्ये 3 मेजर्स आहेत, O1, O2 आणि O3, आणि पोस्ट टेस्टमध्ये O4, O5 आणि O6. आता O4, O5, O6 हे तुम्हाला लगेच कळलं असेल, कारण आपण हे बघितलं होतं पॅनल स्टडी किंवा कोहोर्ट स्टडीमध्ये वेगवेगळ्या वेळेला त्यांचं मापन घेतो, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं आणि त्या मॅथमॅटिक्सच्या पद्धतीमुळे त्या विद्यार्थ्याला आज कळलं, उद्या तुम्ही परीक्षा घेतलीत, हे त्याने मिळवलं ज्ञान हे रिटेन होतं आहे का, त्याला परत एका महिन्याने आठवतं का बघायला तुम्ही O5 दिलीत, अजून 6 महिन्याने आठवते का बघायला तुम्ही अजून एक दिली टेस्ट. म्हणजे ही रिटेन्शन टेस्ट आपण करतोच बरेचदा, नाही का. त्यामुळे O4, O5, O6 हे तुम्हाला समजलं असेल. प्रश्न असा येतो आता की O1, O2, O3 हे 3 कशाला, एकच O का नाही. बरेचदा असं होतं की ज्यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांची प्री टेस्ट करता त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते जे ऑब्झर्वेशन असतं हे रिप्रेझेंटेटिव्ह असेलच असं नाही. आज मला बरं वाटत नाही आहे म्हणून माझा प्री टेस्टचा स्कोअर चांगला नाही आला, पण मला पोस्ट टेस्टला मला चांगलं कळलं, म्हणजे प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्टमध्ये खूपच फरक पडला. आता हा फरक त्या एक्समुळे पडला आहे का माझ्या प्रकृतीमुळे पडला आहे. म्हणजे माझा ओ जो आहे, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, प्री टेस्टचं मेजर आहे, हे खरं जास्त असायला पाहिजे होतं, पण माझी प्रकृती बरी नव्हती म्हणून मला प्री टेस्टला जास्त मार्क नाही मिळाले, पण पोस्ट टेस्टला मिळालेत मला. म्हणजे माझा फरक जास्त आला की नाही. जो काहीतरी स्कोअर असायला हवा होता त्यापेक्षा माझा प्री टेस्ट स्कोअर बराच कमी आला, म्हणून माझा गेन वाढला. मग हा जो गेन वाढला हा निव्वळ एक्समुळे नाही तर माझ्या प्रकृतीमुळे पण झाला. ह्याचं कारण की तो जो एकदाच घेतला होता आमच्या बाईने तो रिप्रेझेंटेटिव्ह नव्हता माझ्या अचिव्हमेंटचा, नाही का, किंवा माझ्या ज्ञानाचा. मग तो अधिक रिप्रेझेंटेटिव्ह करण्यासाठी मला काय करायला पाहिजे, प्री टेस्टसुद्धा 2-3दा घेतली आणि मग त्याचा ॲव्हरेज काढायचा. म्हणजे काय होतं की काही जरी परिस्थिती चांगली असो वाईट असो त्याचे जे परिणाम त्यांच्या प्री टेस्टवर होतात ते सगळे काउंटर बॅलन्स होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण 3 किंवा 4 प्रकारचा डेटा हा प्री टेस्टमध्ये सुद्धा घेतो, ज्याला म्हणायचं टाईम सिरीज, कारण वेगवेगळ्या वेळेला याचं मापन केलं असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला अशी बघायची आहे की जर तुम्हाला चांगलं एक्सपेरिमेंटेशन करायचं असेल तर आपल्याला या सर्व प्रयोगांच्यामध्ये एरर मात्र कमी करायला पाहिजे. ही एरर कशी होते, एरर बरेचदा अजाणतेपणे होते किंवा जाणतेपणे होते. आता एरर रिड्यूस कशी करायची, तर रँडमायझेशनमुळे. सॅम्पल सिलेक्शन पण रँडमली केलं, ट्रीटमेंट असाइनमेंट रँडमली केली तर एरर कमी होते. तुम्ही डिझाईन चांगलं तयार केलं की विच अकाउंट्स फॉर व्हेरियस थ्रेड्स, जे आता आपण मगाशी बोललो स्टॅनले कॅम्बेलच्या थ्रेड्स. तर या ज्या थ्रेड्स आहेत हे थ्रेड्स किंवा त्याचे इफेक्ट्स हे जर तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्याची काळजी घेतली तर एरर कमी होईल. मेजरमेंट जर तुमचं ॲक्युरेट आणि ऑब्जेक्टिव्ह असेल तर तुमची काय कमी होईल, एरर कमी होईल, बरोबर आहे. आणि टाईट कंट्रोल ओव्हर द व्हेरिएबल्स हा जर ठेवला तर तरीसुद्धा एरर तुमची कमी होईल. म्हणजे एरर कमी करणं हा सर्वात महत्त्वाचा घटक आपण लक्षात ठेवायला पाहिजे. काय एरर कमी करायची, जेवढी एरर कमी तेवढी ॲक्युरसी जास्त, जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढं जनरलायझेशन चांगलं.
जेवढं जनरलायझेशन चांगलं तेवढं आपलं पुढचं थिअरी बिल्डिंग जे आहे ना ते अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आता आपण 2 ग्रुप स्टडीज करायचं ठरवलं तर 2 ग्रुप स्टडीजमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. पोस्ट टेस्ट ओनली, प्री टेस्ट पोस्ट टेस्ट, सॉलोमन 4 ग्रुप, फॅक्टोरियल डिझाईन्स, रँडमाइज ब्लॉक डिझाईन, लॅटिन स्क्वेअर डिझाईन, क्रॉसओव्हर डिझाईन, ही सगळी डिझाईन्स आहेत. ही काही एखाद्या थोडक्यात इथे वर्णन केलेली आहेत. फक्त निव्वळ मला एवढंच सांगायचं आहे की केवळ ह्या माहितीवरती अवलंबून न राहता ह्याला अनुसरून तुम्ही अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण हे सर्व जे काय आहे ती चर्चा एवढ्या थोड्या वेळात आपल्याला करता येणं मुश्किल आहे, कारण प्रत्येक सखोल अभ्यासायचा. त्यामुळे इथे आता माझा हेतू काय आहे की तुम्हाला सर्व नावं सांगणं किंवा त्याचा अर्थ सांगणं आणि तुम्हाला काय ग्रहपाठ आहे या सर्वांबद्दल जास्त माहिती तुम्ही गोळा करा. बरं, पहिला प्रकार कोणता बघितला होता? पोस्ट टेस्ट ओनली क्वासी एक्सपेरिमेंटल डिझाईन. आता क्वासी आहे त्यामुळे काय आहे? नॉन रँडम. क्वासी 2 गोष्टी, नॉन रँडम आणि मॉडरेट कंट्रोल. आता इथे कुठली ॲप्लिकेबल आहे? नॉन रँडम. त्याच्यामुळे 2 गट तर माझ्याकडे आहेत. इंटरव्हेन्शन म्हणजे एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट आणि जिथे कंट्रोल आहे त्या ठिकाणी नॉन एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट म्हणजे कंट्रोल ग्रुप. इंटरव्हेन्शन केल्यामुळे पोस्ट इंटरव्हेन्शन डेटा काय आला? A2. म्हणजे A2 हा झाला पोस्ट डेटा आणि B2 हा झाला पण पोस्ट डेटा पण तो कंट्रोल ग्रुपचा. आता मी A2मधनं B2 वजा केले तर मला Xचा परिणाम तिथे बघता येतो. पण इथे पोस्ट प्री टेस्ट नाही आहे. प्री टेस्ट नसल्यामुळे मला हा परिणाम निव्वळ Xमुळे आला का ते कळत नाही आहे. म्हणून हे डिझाईन क्वासी एक्सपेरिमेंटल आहे. हे एक स्टँडर्ड डिझाईन आपण बघतो, क्लासिकल डिझाईन ऑफ रँडमाइज एक्सपेरिमेंट्स. म्हणजे काय? तर माझ्याकडे 2 गट आहेत, एक्सपेरिमेंटल आहे, कंट्रोल आहे. मी रँडमायझेशन केलं आहे. 2 गोष्टीत रँडमायझेशन. कुठल्या 2 गोष्टीत? बघितल्यात आपण पूर्वी. एक तर सॅम्पल सिलेक्शन रँडमली, दुसरं ट्रीटमेंट अलॉटमेंट रँडमली. या दोन्ही गोष्टी जेव्हा मी करते तेव्हा ते होतं ट्रू एक्सपेरिमेंटल डिझाईन. त्यातला एक ग्रुप आहे इंटरव्हेन्शन ग्रुप, तो म्हणजे एक्सपेरिमेंटल ग्रुप. दुसरा आहे कंट्रोल ग्रुप. इंटरव्हेन्शन झाल्याच्या आधी म्हणजे प्री मेजरमेंट काय बघा बरं? A1. पोस्ट मेजरमेंट काय? A2. म्हणजे पुन्हा मगाशी आपण चर्चा केली तशी A2 - A1 मला इंटरव्हेन्शनचा परिणाम मिळेल. आणि दुसरीकडे कंट्रोल ग्रुप आहे, त्यामुळे त्यांना ट्रेडिशनल ट्रीटमेंट असेल किंवा नो ट्रीटमेंट असेल, तिथे प्री ट्रीटमेंट आहे, प्री मेजर आहे B1, पोस्ट मेजर आहे B2. त्यामुळे B2 - B1 मला कंट्रोल ग्रुपचा इफेक्टिव्हनेस येतं. पुन्हा आपण जसं काही वेळापूर्वी बघितलं होतं तसं A2 - A1 हा जो मला मिळतो नंबर, त्यातनं मी B2 - B1 वजा केले तर मला Xचा इफेक्टिव्हनेस यातनं बघता येतो. आता 2च गटांनी प्रत्येक वेळेला आपलं काम होतं असं नाही, तर आपल्याला 4 गट सो लागतात. कारण बरेच असे इफेक्ट्स आहेत की जे इन्स्ट्रुमेंटेशनमुळे येणार आहेत किंवा प्री टेस्टिंगमुळे होणार आहेत. तर काही आता जी पुढची डिझाईन्स आहेत ही या एरर्स कमी करण्याच्या दृष्टिकोनात नाहीत. यातलं पहिलं डिझाईन आहे की सॉलोमन 4 ग्रुप डिझाईन. आता सॉलोमन 4 ग्रुप डिझाईन किंवा रँडमाइज ब्लॉक डिझाईन किंवा लॅटिन स्क्वेअर डिझाईन ही जास्त करून ॲग्रिकल्चर सायन्समधनं एज्युकेशनमध्ये आली. यांचा वापर बरेचदा कमी प्रमाणात होतो. ह्याचं कारण त्याला फार मेहनत लागते. सगळे गट तयार करणं किंवा त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्यांचं योग्य वेळेला योग्य प्रकारे मापन करणं. पण जर हे आपल्याला करता आलं तर त्याच्यासारखं दुसरं नाही. याचं कारण त्याच्यात ॲक्युरसी इतक्या प्रमाणात असते की ती ॲक्युरसी आपल्याला शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये मिळवणं किंवा मेंटेन करणं हे गरजेचं असतं. आता ह्याच्यामध्ये रिसर्चर फॉर्म्स 4 ग्रुप्स. 2 ऑफ दीज आर एक्सपेरिमेंटल अँड 2 कंट्रोल. जसं आपण मगाशी म्हटलं होतं की प्री टेस्टचा सुद्धा परिणाम होतो, प्री टेस्टचा पोस्ट टेस्टवर परिणाम होतो नाही का. म्हणून यांनी काय केलं की याच्यामध्ये 2 गटांना प्री टेस्ट मिळते, 2 गटांना प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट दोन्ही मिळते. म्हणजे 2 गटांना फक्त पोस्ट टेस्ट आणि 2 गटांना प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट असं मिळतं. आता द सब्जेक्ट्स आर असाइन्ड टू 4 ग्रुप्स. प्री टेस्ट इज गिवन टू ओनली 2 ग्रुप्स. ट्रीटमेंट इज गिवन टू 1 प्री टेस्टेड अँड 1 अनप्री टेस्टेड. पोस्ट टेस्ट इज ॲडमिनिस्टर्ड टू ऑल. ह्याचं आपण स्कीमॅटिक डायग्राम बघितली की आपल्याला ते ह्यातनं कळेल. रँडम असाइनमेंट, एक्सपेरिमेंटल ग्रुप 1, कंट्रोल ग्रुप 1, एक्सपेरिमेंटल ग्रुप 2, कंट्रोल ग्रुप 2. आता तुम्ही बघाल इथे वरती की एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप 1 दोघांना प्री टेस्ट दिले, त्यापैकी एकालाच ट्रीटमेंट दिले आणि त्या दोघांचेही पोस्ट टेस्ट घेतले. तसाच दुसरा सेट खाली बघितलात तर एक्सपेरिमेंटल ग्रुप 2 आणि कंट्रोल ग्रुप 2, त्यातला एक्सपेरिमेंटल ग्रुप आणि कंट्रोल ग्रुप दोनालाही प्री टेस्ट नाही आहे, पण एकाला त्यातलं ट्रीटमेंट आहे आणि दोघांचेही पोस्ट टेस्ट केले. आता वैशिष्ट्य काय या गटाचं? तर मला जर असं वाटत असेल की प्री टेस्टचा पोस्ट टेस्टवर परिणाम होतो आणि त्या परिणामामुळे माझं एक्समुळेच हा परिणाम झाला असं मला खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. म्हणून मला
प्री टेस्टचा पोस्ट टेस्टवर होणारा परिणाम किती आहे, तो जर मला कॅल्क्युलेट करता आला तर मला डेफिनेटली डिपेंडंट व्हेरिएबलवरती एक्सचा किती परिणाम झाला आहे किंवा एक्स किती रिस्पॉन्सिबल आहे व्हेरिएशन घडवून आणायला ते मिळतं. आणि म्हणून सॉलोमन 4 ग्रुप डिझाईन हे अधिक चांगल्या प्रकारचं डिझाईन आहे, ज्या बाकी आपण डिझाईन्स बघितली त्यापेक्षा. ह्याच्या पुढचं फॅक्टोरियल डिझाईन हे आपण बरेचदा वापरतो. फॅक्टोरियल डिझाईनमध्ये 2 इंडिपेंडंट व्हेरिएबल्स असतात आणि या 2 इंडिपेंडंट व्हेरिएबलला किंवा त्यांना फॅक्टर्स असतात, त्यांच्या लेवल्स असतात. आणि या 2x2 फॅक्टोरियल डिझाईन किंवा 2x3 फॅक्टोरियल डिझाईन अशी वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. 3x3 असेल, 3x4 असेल. ते आपल्या तुम्ही इंडिपेंडंट व्हेरिएबल्स किती आहेत किंवा एका इंडिपेंडंट व्हेरिएबलच्या लेवल्स किती आहेत ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला ठरवतात. हे डिझाईन तुम्ही बरेचदा बघितलं असेल पूर्वी. आपण याचे डायग्राम बघूया. ट्रीटमेंट ए प्लस मायनस म्हणजे दिलेली आहे दिलेली नाही म्हणजे एक कंट्रोल ग्रुप झाला. ट्रीटमेंट बी एकाला दिली एकाला दिली नाही म्हणजे इथे सुद्धा प्लस मायनसमध्ये कंट्रोल ग्रुप आणि एक्सपेरिमेंटल ग्रुप आहे. तुम्हाला ट्रीटमेंट एचे परत 2 भाग दिसत आहेत. त्याच्यामध्ये जो पहिला जो ऑरेंज कलरचा स्क्वेअर आहे तो सांगतो बोथ ए अँड बी. त्याचे व्हॅल्यूज सगळ्या सेल एमध्ये आल्या आहेत. सेल बीमधल्या व्हॅल्यूज कुठल्या आहेत, डिपेंडंट व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज ज्याला ट्रीटमेंट ए मिळाली नाही पण ट्रीटमेंट बी मिळाली. सेल सीमध्ये काय, सेल सीमध्ये फक्त एची ट्रीटमेंट मिळाली, बीची नाही मिळाली. आणि सेल डीमध्ये जो आहे त्याला नायदर ए नॉर बी म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारची ट्रीटमेंट मिळाली. म्हणजे हा प्युअर कंट्रोल ग्रुप झाला. म्हणजे इथे माझ्याकडे काय झालं आहे, एक प्युअर कंट्रोल झाला, 2 सेमी कंट्रोल झाले आणि एक प्युअर एक्सपेरिमेंटल झाला. म्हणजे अशा ठिकाणी मला तुलना करायला अधिकाधिक वाव मिळतो. हेतू काय असतो, आपण जसं मगाशी बघितलं की डिपेंडंट व्हेरिएबल हे निव्वळ ट्रीटमेंट व्हेरिएबलमुळेच आलं की नाही हे बघणं आपलं महत्त्वाचं काम असतं. आणि त्याच्याकरता आपल्याला बाकी काय काय गोष्टी ज्या बाजूला अरेंज करायला लागतात की हां प्री टेस्टचा परिणाम आहे का बघायला हे, किंवा 2 प्री टेस्ट दिली आणि पोस्ट टेस्ट नाही दिली किंवा प्री टेस्ट दिली आणि पोस्ट टेस्ट दिली तर कशा कशाचे परिणाम होऊन एरर वाढते ते बघून आपण ती एलिमेंट्स कमी करायचा प्रयत्न केला तशी अनेक डिझाईन्स आपल्याला निर्माण करता येतात. रँडमाइज ब्लॉक डिझाईन हे पुढचं डिझाईन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला field or orchard is divided into units or to account for any variation in the field. Treatments are then assigned at random to the subjects in the block, once in each block. ट्रीटमेंट सगळ्यांना कॉमन असते पण मी वेगवेगळे ब्लॉक्स तयार केले रँडमली. आणि हे केव्हा होतं, ज्यावेळेला सब्जेक्ट्स आणि एक्सपेरिमेंटल कंडिशन्समध्ये काही इंटरॅक्शन होते की काय त्याची ज्यावेळेला शंका असते त्यावेळेला आपल्याला हे डिझाईन जास्त उपयोगाला पडतं. याचं स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन असे रँडमाइज ब्लॉक डिझाईन फॉर ए 2⁻³ एक्सपेरिमेंट. त्यांनी N ब्लॉक्स केलेले आहेत. प्रत्येक ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की ट्रीटमेंटचा सिक्वेन्स आहे, हा ट्रीटमेंटचा सिक्वेन्स सेम आहे पण रिझल्ट सेम येतात का ते बघण्यासाठी हा एक्सपेरिमेंट केला होता. ह्याच्या पुढचं डिझाईन जे आहे ते लॅटिन स्क्वेअर डिझाईन. पहिलंच वाक्य काय बघा, इट इज अ व्हेरी एफिशियंट डिझाईन. आता काय एफिशियंट डिझाईन आहे हे, कारण ह्याच्यामध्ये मिनिमम एरर्स आहेत. कशा झाल्या आहे मिनिमम एरर, त्याच्यामध्ये आता मगाशी आपण बघितलं ट्रीटमेंट ए ट्रीटमेंट बी. मग एखाद्याला आधी ट्रीटमेंट ए द्यायची का बी द्यायची. समजा एखाद्याला आधी मी ए दिली आणि मग बी दिली तर तुम्ही म्हणाल ए होतं म्हणून त्याला बीमध्ये जास्त लर्निंग झालं, मग आधी बी दिलीस तर वेगळा रिझल्ट आला असता का, असा प्रश्न येतो की नाही आपल्या मनात. 4 कॉलम्स आणि 4 रोज तयार होतात ते बघूया इथे आपण. मग आधी ए मग बी मग सी मग डी. म्हणजे प्रत्येक ब्लॉकला जे काय 16 ब्लॉक्स तयार होतात या 16 ब्लॉक्समध्ये प्रत्येकाला एक ट्रीटमेंट एकदा तरी मिळतेच मिळते. आणि मग ह्याच्या सिक्वेन्सचा आणि ऑर्डरचा जो इंटरॅक्शन इफेक्ट येतो तो इंटरॅक्शन इफेक्टसुद्धा यातनं कंट्रोल केला जातो. क्रॉसओव्हर डिझाईन. क्रॉसओव्हर डिझाईनमध्ये सुद्धा रिपीट मेजर डिझाईनमध्ये एरर कमी करण्याचा प्रयत्न केला असतो. कुठली एरर, तुम्ही रँडमायझेशन तर केलेलंच आहे, टाईट कंट्रोल पण आहे, पण सिक्वेन्सची एरर. ट्रीटमेंट ए आधी द्यायची का बी द्यायची, बी द्यायची का ए द्यायची. म्हणून या प्रकारच्या डिझाईनमध्ये प्रत्येक एक ब्लॉक तयार केलेला आहे. पहिल्या मुलाला किंवा सॅम्पल्स आहेत हे सगळे सब्जेक्ट्स. पहिल्याला ट्रीटमेंट ए दिली नंतर बी दिली, दुसऱ्याला आधी बी दिली मग ए दिली, म्हणजे ही पेअर झाली. दुसऱ्या पेअरमध्ये तिसऱ्या मुलाला आधी ए मग बी, चौथ्याला मग बी आणि ए. असं करत करत हे जे डिझाईन आहे क्रॉसओव्हर डिझाईन, म्हणजे तुम्ही फक्त त्याच्या ट्रीटमेंट्स क्रॉसओव्हर करता आणि मग प्रत्येक पेअरमध्ये सिमिलर रिझल्ट्स येतात की नाही हे बघता. आता पुढे काही काही ठराविक गोष्टी जसं आपण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये स्टेप्स बघितल्या होत्या तशा स्टेप्स इकडे पण आपल्याला बघायच्या आहेत. बऱ्याचशा पायऱ्या सारख्या आहेत, काही काही फरक आहेत सोडा. अर्थात दोघांचा जर हेतू वेगळा असेल तर पायऱ्यामध्ये थोडासा फरक येणारच. आता आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, फॉर्म्युलेट ऑब्जेक्टिव्स, रिव्ह्यू लिटरेचर अँड ड्रॉ द कन्सेप्ट मॅप, आयडेंटिफाय व्हेरिएबल्स अँड ऑपरेशनलाइज देम. इथपर्यंत सगळं सारखं आहे. पुढे प्रश्न आहे फॉर्म्युलेट हायपोथेसिस.
तिथे आपण काय लिहिलं होतं, फॉर्म्युलेट हायपॉथिसिस ब्रॅकेटमध्ये होतं इफ एनी. का बरं? कारण डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये हायपॉथिसिस असतोच असं नाही. जेव्हा तुम्ही नुसता स्टेटस तयार करता, नुसती सद्य परिस्थितीचा अभ्यास करता, तेव्हा हायपॉथिसिस असेल असं नाही. पण ज्यावेळेला तुम्ही कोरिलेशनल स्टडी करता तेव्हा हायपॉथिसिस हा असतोच. म्हणून काही डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये हायपॉथिसिस असतो, काहीमध्ये नसतो. पण तशी गोष्ट एक्सपेरिमेंटल रिसर्च लागू पडत नाही. एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये आपल्याला किंवा एक्सप्लेनेटरी रिसर्चमध्ये आपल्याला हायपॉथिसिस इज अ मस्ट. का बरं? कारण जोपर्यंत आपण हायपॉथिसिस टेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं जे प्रपोजिशन आहे ते खरं आहे की नाही ते कळत नाही. त्याच्यामुळे थिअरी बिल्डिंगला थोडी मदत होत नाही. हायपॉथिसिस असला, तो टेस्ट केला की आपण तो रिजेक्ट करतो किंवा रिटेन करतो. त्याच्यावरनं थिअरीमध्ये आपण पुढे जातो किंवा थिअरीमध्ये आपण काय काय बदल करू इच्छितो हे कळतं ना. म्हणून हायपॉथिसिस हा मस्ट आहे, अत्यंत जरुरीचा आहे. कन्स्ट्रक्ट टूल्स, कंडक्ट एक्सपेरिमेंट इफ एनी. आता पुन्हा इथे इफ एनी का आलं? कारण जर तो कॉजल कम्पॅरेटिव्ह असेल तर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रश्न नाही, पण एक्सपेरिमेंटला असेल तर प्रश्न येतो ना, एक्सपेरिमेंट लागतोच आपल्याला, म्हणून तिथे इफ एनी. कलेक्ट डेटा, ॲनालाइज डेटा, डिस्क्रिप्टिव्ह अँड इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्स. दोन्ही स्टॅटिस्टिक्स आपले वापरायला लागतात. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे आधी डिस्क्राईब करून त्यांचे काही चार्ट्स वगैरे तुम्ही काढाल ते आणि नंतर त्यांचं टेस्टिंग हायपॉथिसिस म्हणून त्याला इन्फरन्शियल ॲनालिसिस आणि शेवटी अराईव्ह ॲट कन्क्लुजन. म्हणजे ह्या झाल्या एक्सप्लेनेटरी रिसर्चच्या पायऱ्या. जसं आपण मगाशी बोललो स्टॅनले कॅम्बेलच्या थ्रेट्स, या ज्या 8 थ्रेट्स आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि प्रत्येक संशोधकाला जो एक्सपेरिमेंटल रिसर्च हाताळतो किंवा करण्याची इच्छा आहे किंवा जो शिकतो त्याला या सगळ्या थ्रेट्स माहीत असणंच पाहिजे. थ्रेट म्हणजे धोका. आता ह्या ज्या गोष्टी आपण कंट्रोल केल्या नाहीत तर इंटरनल व्हॅलिडिटीला धोका निर्माण होतो. आधी मुळात इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे काय? इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे आपण डिपेंडंट व्हेरिएबलचे मेजर मिळतं. हे मेजर नक्की इंडिपेंडंट व्हेरिएबलमुळेच आलं आहे का बाकीच्या एक्स्ट्रानियस व्हेरिएबलमुळे आलं आहे? मग ते जर बाकीच्या व्हेरिएबल्समुळे आलं असेल तर आपल्याला तो हायपॉथिसिस टेस्ट करून सांगता नाही येणार ना की बाबा नाही बाबा हे या ट्रीटमेंटमुळेच झालं आहे, दुसऱ्या कशामुळे झालं नाही आहे. हे जेव्हा आपल्याला खात्रीपूर्वक किंवा ठामपणे सांगायचं असतं त्यावेळेला आपल्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल सोडून बाकी सगळे फॅक्टर्स कंट्रोल करायला लागतात. त्यापैकी काही फॅक्टर्स जे असतात ते व्हेरिएबल्स तर असतातच, ते आपण करतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त काही आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतात, तर त्या घटनांवर सुद्धा आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे. आता त्या कशा नियंत्रित करायच्या हे आपण थोड्या वेळाने बघणारच आहोत, पण त्याच्यापूर्वी आपण या थ्रेट्स बघूया. पहिला आहे हिस्ट्री. आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या आणि संशोधकाच्या नियंत्रणाखाली नसलेल्या ज्या घटना असतात त्यांना आपण हिस्ट्री म्हणतो. आता तुम्ही फायनान्सचा रिसर्च करताय आणि RBIचे गव्हर्नर उर्जित पटेल याने काहीतरी CRR संबंधी तुम्हाला रेशो दिला आणि तेव्हा तुमचं डेटा कलेक्शन चालू असेल आणि त्यांचे निर्णय कसे असतात, आज मध्यरात्रीपासून हे ॲप्लिकेबल झालं. म्हणजे रिसर्चरला काही वावच नसतो आपला डेटाचं काही चेंज करायला किंवा बदलायला किंवा नंतर काहीतरी डेटा कलेक्शन पोस्टपोन करायला काहीच वाव नसतो. म्हणजे काही डेटा आपला जो आहे तो हिस्ट्री होण्याच्या आधी आहे किंवा ते घटनेच्या आधीच आहे आणि काही डेटा हा नंतरचा आहे. तर ह्या घटना ज्या होतात या घटनांचा परिणाम आपल्या डिपेंडंट व्हेरिएबल मेजरवरती होतो. दुसरं जे आहे ते मॅच्युरेशन. मॅच्युरेशन म्हणजे परिपक्वता. तुमचा जेव्हा रिसर्च लहान मुलांवरती असतो तर तो रिसर्च चालू असताना मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व प्रकारची वाढ होते. आता मुलांच्या अचिव्हमेंटवरती, परफॉर्मन्सवरती किंवा तुमच्या कुठल्याही डिपेंडंट व्हेरिएबलवरती जो काही परिणाम होणार असेल तो परिणाम फक्त तुमच्या ट्रीटमेंटमुळे झाला आहे का त्याच्या वाढीमुळे आणि परिपक्वतेमुळे झाला आहे, हाही प्रश्न उद्भवतो की नाही. मग माझ्या ट्रीटमेंटमुळेच जर व्हायचा असेल तर मला इंटरनल व्हॅलिडिटीने काय सांगितलं आहे की फक्त तुमच्या ट्रीटमेंटमुळे हा परिणाम झाला पाहिजे, फक्त ट्रीटमेंटमुळे हा परिणाम झाला पाहिजे, बरोबर आहे ना. मग त्यासाठी मला मॅच्युरेशनसुद्धा कंट्रोल करायला पाहिजे. आता मॅच्युरेशन म्हणजे काय मुलांची वाढ कंट्रोल करू का? नाही, पण त्यालाही मार्ग आहे दुसरा. इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे आपण विद्यार्थ्यांचे जे काही विद्यार्थ्याने डिपेंडंट व्हेरिएबलचे जे मेजर्स करतो ते प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्टला बदलले. टेस्टिंग म्हणजे प्री टेस्ट आधी घेतली आणि पोस्ट टेस्ट एकच टेस्ट असेल त्याचा परिणाम होतो. त्याच्याकरता वेगळे स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आहेत ती वापरली गेली पाहिजेत. रिग्रेशन आर्टिफॅक्ट. रिग्रेशन म्हणजे काय तर एक्स्ट्रीम स्कोअर्स जे असतात ते सेंटरला यायचा प्रयत्न करतात. ॲट्रिशन म्हणजे मॉर्टॅलिटी खऱ्या अर्थाने. म्हणजे काय काही मुलं संपूर्ण प्रयोग चालू असताना वर्गात नसतात किंवा ते सॅम्पल संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला मिळू शकत नाही, मग त्यांचं प्री टेस्टिंग होतं, कधी पोस्ट टेस्टिंग होत नाही, त्याला आपण मॉर्टॅलिटी म्हणतो.
सिलेक्शन जर आपण रँडमली केलं नाही, वेगवेगळ्या ग्रुप्सचं सिलेक्शनचा क्रायटेरिया वेगळा ठेवला तर त्याचाही परिणाम होतो. आणि लास्टली इंटरॅक्टिव्ह इफेक्ट्स. हे जे व्हेरिएबल्स आपण एकमेकांशी आपण जी मापन करत असतो त्यांचा परस्परांसुद्धा इंटरॅक्शन इफेक्ट होत असतो. तर ह्या सर्वांचा परिणाम आपल्या इंटरनल व्हॅलिडिटीवरती होतो. म्हणजे कशावर होतो की मला ठामपणे सांगता येत नाही की हे बाकीच्या व्हेरिएबल्समुळे झालेलं नाही, फक्त माझ्या ट्रीटमेंट व्हेरिएबलमुळे डिपेंडंट व्हेरिएबल झालं आहे असं सांगता येत नाही, म्हणून त्यांना आपण थ्रेट्स असं म्हणतो. त्याच्याबरोबर असे थोडेसे इफेक्ट्स जे आहेत हे इफेक्टसुद्धा इंटरेस्टिंग आहेत. हॉथॉर्न इफेक्ट तुम्ही सर्वांनी ऐकला असेल. इंडिव्हिज्युअल्स मॉडिफाय ऑर इम्प्रूव्ह द इफेक्ट ऑन देअर बिहेवियर रिस्पॉन्स टू देअर अवेअरनेस. मला घेतलं आहे प्रयोगासाठी, मला प्रयोगासाठी घेतलं आहे म्हटलं की जो उत्साह असतो विद्यार्थ्यांच्यामध्ये, त्या उत्साहामुळे विद्यार्थ्यांचं किंवा रिस्पॉन्डंट्सचं उत्साह म्हणा किंवा रिस्पॉन्स बदलतो. दुसरं हॅलो किंवा हॉर्न्स इफेक्ट. म्हणजे एखादा रिसर्चरला काही पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स असेल किंवा एक्सपिरियन्स असेल तर जो बायस निर्माण होतो त्याला हॅलो इफेक्ट म्हणतात. आणि निगेटिव्ह असेल इन्फ्लुएन्स तर हॉर्न्स इफेक्ट. एक्सपेरिमेंटल इफेक्ट म्हणजे जर एखादं मॉडेल किंवा एखादी पद्धती प्रणाली मी निर्माण केली असेल तर ते माझं ब्रेन चाइल्ड असतं आणि त्याशी मी बरेच इमोशनली अटॅच्ड असते. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलताना मी एक प्रकारची आपण काय म्हणू सुपरचार्ज असते रिसर्चर म्हणून. आणि तो माझा कॉन्टेजियस एन्थुझियाझम आहे हा विद्यार्थ्यांच्यापर्यंत रिस्पॉन्डंट्स पण जातो आणि पुन्हा त्यांची उत्तरं बदलतात. म्हणजे हाही खरा अनइंटेंडेड इफेक्ट आहे पण तो होतो. प्लेसिबो इफेक्ट. ज्यांना ट्रीटमेंट दिलेली नसते त्यांना प्लेसिबो म्हणजे ज्याच्यामध्ये औषधही नसतं अशा नुसत्या कॅप्सूल्स, मग त्यांना दोघांनाही सांगायला पाहिजे तुम्हाला ट्रीटमेंट आहे, पण यांना ट्रीटमेंट असते ती प्लेसिबो इफेक्टसारखी असते जी डॉक्टर देतात ना लोक, यांना नुसतं बरं वाटावं म्हणून रिकाम्या कॅप्सूल्स किंवा शुगर कॅप्सूल्स. दुसरा गिनीपिग इफेक्ट. जर माझ्या रिस्पॉन्डंट्सना वाटतं की बाई काय सारख्या एक्सपेरिमेंट करतात आणि आम्हाला निवडतात आणि आमच्यावरच प्रयोग करतात, मग त्यांना गिनीपिग इफेक्ट होतो. हा निगेटिव्ह त्यांच्यावर परिणाम होतो. त्याचे पुढचे पिगमॅलिन इफेक्ट किंवा गोलेम इफेक्ट आहेत. पिगमॅलिन इफेक्ट म्हणजे ज्यावेळेला रिसर्चर सांगतो की तुम्हाला रिसर्च करता निवडलं आहे, तुम्हाला हे करायलाच पाहिजे आणि आय नो यू विल डू इट, त्यावेळेला जे विद्यार्थ्याची मनस्थिती किंवा रिस्पॉन्डंटची मनस्थिती अधिक उंचावली जाते उत्स्फूर्तपणे, त्यामुळे जो होणारा परिणाम आहे त्याला पिगमॅलिन इफेक्ट म्हणतो. आणि गोलेम इफेक्ट हा त्याच्याबरोबर विरुद्ध असतो. मी निगेटिव्ह. तुला काय येतं आहे, तू काय करणार आहेस, मला माहिती आहे तू काय करणार, असं निगेटिव्ह बोललं की विद्यार्थ्याचं खच्चीकरण जे होतं त्याच्यामुळे त्याच्या पोस्ट टेस्टवरती परिणाम होतो. दॅट इज गोलेम इफेक्ट. अँड लास्टली गॅलेटिया इफेक्ट. म्हणजे विद्यार्थी स्वतः सांगतो नाही मला यावेळेला 80 मिळाले, पुढच्या वेळेला मला 90 मिळायलाच पाहिजेत. ही जी स्वयंस्फूर्त ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळे परिणाम होतो. हा सगळा परिणाम आपल्याला डिपेंडंट व्हेरिएबलवरती दिसतो. आता प्रश्न येतो की तुम्ही एवढे थ्रेट्स सांगितलेत आणि एवढे इफेक्ट सांगितले, हे कसे आम्ही नियंत्रित करायचे, आणि शिवाय व्हेरिएबल्स राहतच जे मी मोजलेले नाही आहेत. तर या सगळ्या दृष्टिकोनात आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्ही 2 ग्रुप डिझाईन घेतलं, रँडमाइज ट्रू एक्सपेरिमेंटल म्हणजे प्री टेस्ट पोस्ट टेस्ट कंट्रोल ग्रुप डिझाईन, 2 ग्रुप डिझाईन जर घेतलं आणि त्याच्यावरती जर तुम्ही केलं तर जे इफेक्ट्स एक्सपेरिमेंटल ग्रुपवरती होतात तेच कंट्रोल ग्रुपवरती होतात. आणि सर्वात शेवटी तुम्ही जेव्हा ते डिपेंडंट व्हेरिएबलचे मेजर करता, जसं आपण मगाशी बघितलं गेन एक्सपेरिमेंट मायनस गेन कंट्रोल GX मायनस GC, त्यावेळेला हे सगळे इफेक्ट्स काउंटर बॅलन्स होऊन नलिफाय होतात. आणि मग जो काही शिल्लक राहतो तो इफेक्ट फक्त हा ट्रीटमेंट व्हेरिएबलचा असतो. आता एक शेवटचा भाग महत्त्वाचा. ज्यावेळेला तुम्ही सॅम्पल इक्वेट करता तर सॅम्पल इक्वेट करण्यासाठी आपल्याला काही काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे सॅम्पल सिलेक्शन आणि ट्रीटमेंट असाइनमेंट ही रँडमलीच झाली पाहिजे, तरच एरर्स कमी होतील. ह्या इक्वेटिंग ग्रुप्स करण्यामध्ये हे महत्त्वाचं काम आहे. दुसरं कसं करता येतं, जर मला पर्सन टू पर्सन मॅच करता येतात वेल अँड गुड, पण एखाद्या व्हेरिएबलवरती होतात ज्यावेळेला व्हेरिएबल्सची संख्या वाढते तेव्हा पर्सन टू पर्सन मॅचिंग जमत नाही. मग अशाला काय करायचं, कॅन आय यूज दॅट एज अ कंट्रोल व्हेरिएबल? येस, आय कॅन होल्ड द व्हेरिएबल कॉन्स्टंट ऑर कंट्रोल इट. म्हणजे मग प्रश्नच येत नाही, सगळे सारख्याच गटातली मुलं आली मग त्याचाही परिणाम होत नाही. तिसरं की स्टॅटिस्टिकल, मी मीन आणि स्टँडर्ड डिव्हिएशन काढलं. समजा माझ्याकडे इंटेलिजन्स आहे, ॲटिट्यूड आहे, ॲप्टिट्यूड आहे आणि या तिन्ही व्हेरिएबल्सचं मी मीन अँड स्टँडर्ड डिव्हिएशन काढला एक्सपेरिमेंटल ग्रुपचा आणि कंट्रोल ग्रुपचा, आणि त्याच्यात सिग्निफिकंट डिफरन्स नाही असं दाखवलं तर दोन्ही ग्रुप्स आपोआपच इक्वेट झाले की नाही. तिसरं आहे बिल्डिंग व्हेरिएबल्स इन द स्टडी इफ दे कॅनॉट बी कंट्रोल. ज्यावेळेला आपल्याला व्हेरिएबल्स कंट्रोल करता येत नाही आणि मॅचही करता येत नाही, बेटर यू स्टडी देम. नंतर तुम्ही वाटलं तर त्याचं फर्दर ॲनालिसिस करू नका, पण त्याचा इफेक्ट डिपेंडंट व्हेरिएबल्सवरती जो काय आहे तो त्याच्यावरती कॅप्चर होऊ शकतो. काउंटर बॅलन्सिंग, जसे आपण लॅटिन स्क्वेअरचं डिझाईन बघितलं किंवा रँडमाइज डिझाईन बघितलं, याच्यामध्ये चेंज द ऑर्डर ऑफ ट्रीटमेंट म्हणजे कॅरी ओव्हर इफेक्ट त्यातला नष्ट होतो, म्हणजे हळूहळू इक्वेशन होतं. आणि लास्टली ह्यातलं काहीच झालं नाही तर
ॲप्रॉप्रिएट स्टॅटिस्टिकल टेक्निक जे असतं, ज्याला ॲनालिसिस ऑफ कोव्हेरियन्स म्हणतो, ॲनोकोवा, त्याच्यामुळे आपण दोन्ही ग्रुप्सचं इक्वेशन करू शकत नाही, परंतु इक्वेशन न केल्यामुळे जो काही परिणाम डिपेंडंट व्हेरिएबलवरती झाला असेल तो काही प्रमाणात आपल्याला कमी करता येतो. तो कसा कमी करता येतो? कारण प्रत्येक व्हेरिएबलचा मीन तसा ॲडजस्ट होत जातो. त्यामुळे ॲनोकोवामध्ये आपल्याला ॲडजस्टेड मीन्स मिळतात आणि त्या ॲडजस्टेड मीन्समुळे आपल्याला ते सगळं मॅनेज करता येतं. ओके, शक्यतो काय करायचं, आपण कमीत कमी रँडमायझेशन आणि मॅचिंग करायचा प्रयत्न केला, वेल अँड गुड. आणि तरीसुद्धा त्यातूनही ते करूनसुद्धा आपण, मी असं सांगेन तुम्हाला की तरीसुद्धा तुम्ही ॲनोकोवा वापरा, म्हणजे इथं जो काही इफेक्ट शिल्लक राहिला असेल तो आपोआपच दुसरीकडे नियंत्रित होतो. आता एक छोटंसं काम, तुम्ही जो काही रिसर्च हाताशी घेतला असेल, करायला ठरवलं असेल, त्या रिसर्चचं कुठला प्रकार आहे ते बघायचा आणि तुम्ही एरर्स कशा कमीत कमी कराल, तर कसं डिझाईन कराल ज्यामुळे तुम्हाला हे तर सामान्यीकरण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल ते बघायचं. ओके.